होतं ते तुम्ही बघू शकता. सो गाईज घरी आल्यानंतर ही चिल्लर पार्टी कॅमेराच्या मागे जरी असली तरी मी आहे. सो त्या ब्लॉग मध्ये घेते तुम्हाला. आणि इकडे सोहांश बघू शकता डान्स करता आणि त्यानंतर समोरच ना नदी होती. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज आम्ही निघालो होतो कोलिवलीच्या जत्रेसाठी. आज सोहांशचा नवस असल्यामुळे आम्ही इथे आलो. तर गाईज कोलिवली मध्ये जत्रा असते आणि इकडे नवसासाठी खूप लोक येत असतात. इकडे बघू शकता छान अशी चूल बांधली आणि जेवणाची सुरुवात चालू झाली आहे, म्हणजे जेवण बनवायला सुरू केलं. आणि ही आमची काजल दीदी आणि हा आहे सोहांश ज्याचा नवस. आणि हे छोटे छोटे जे आहेत ना ते सोहांशचे कझन आहेत. आणि मी ह्या सगळ्यांना भेटून हाय करून मी लगेचच गेली होती आपल्या मंडळींकडे, वळले होते म्हणजे. आणि यांचं इथे जेवणाचं चालू होतं. सो गाईज अशा प्रकारे सगळे लोक जेवण बनवत होते. आणि गाईज जेवणामध्ये काय होतं इथे तुम्ही बघू शकता. जे कोंबडीला भाजत होते ते राजा काका होते आणि हा आहे आमचा दादू. आणि गाईज ही आमची मंडळी ब्लॉग मध्ये एकत्र येऊ. मी त्यांना बोलली छान उभे राहा, मस्त ब्लॉग मध्ये घेते तुम्हाला. आणि इकडे सोहांश बघू शकता डान्स करता आणि मला पण बघून घ्या, कारण की मी कॅमेराच्या मागे जरी असली तरी मी आहे. सो अशा प्रकारे यांची व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला दाखवते आमचं लोकेशन. पण लोकेशनची व्हिडिओ घेताच नाही आली, बट इट्स ओके. आणि इथे आजी आईस्क्रीम खात आहेत आणि ही आहे माझी संगीता आत्या हाय. त्यानंतर हे लोक इथे आईस्क्रीम साठी जमले. सगळ्यांना बोलली हाय करा हाय. बरं, चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हाय आमचा किरण दादा हाय. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये जाण्यासाठी, देवीचं दर्शन घेण्यासाठी. इथे माझ्यासोबत आत्या आणि पुढे आमची मंडळी निघून गेली आहे गाईज. आणि इथे ना मला एक शेंगांचं झाड सापडलं, जे की झाड मी बोलली की मला दिसत नाहीये की होतच नाही आपल्याकडे. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो होतो. आणि असं म्हणतात ह्या देवीच्या मंदिरात गेल्यानंतर ज्या पण आपल्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात. त्यानंतर येता येता हनुमानाचं मंदिर दिसलेलं, सो तिकडे जाऊन पण मी छान पाया पडून घेतला. आणि इकडे आमचे चिल्ले पिल्ले जेवायला बसले होते. इकडे माझा आणखीन एक फ्रेंड आलेला हाय. तर हाय कार्तिक. देन मी लगेचच जेवण घेतलं होतं. आणि इकडे बघू शकता सगळी मंडळी जेवायला बसली होती. आणि इकडे मी तुम्हाला माझ्या आत्या लोक दाखवते. ही आहे माझी सुजाता आत्या, ही मनीषा आत्या, अनिता आत्या, सस्मिता आत्या आणि संगीता आत्या. सो अशा सगळ्या आत्या लोक आमचे फोटो इकडे काढतात. देन त्यानंतर मी सगळ्यांचे फोटोज पण इथे शेअर केलेत, कारण की खूप जणांचे मी व्हिडिओज घेतल्यात पण व्हिडिओज आता दिसत नाहीत. आणि यांचं प्रेम तुम्ही बघू शकता कशा एकमेकींना भरवतात आणि एन्जॉय करत आम्ही छान प्रकारे जेवण घेतो. अशा प्रकारे छान आमचा जो फंक्शन होता तो पार पडला होता. इकडे बघू शकता. तर मी गाईस तुम्हाला नॉनव्हेज जेवण दाखवलं, बट व्हेज पण जेवण होतं जे की मी जेवली होती. अँड देन आणि त्यानंतर समोरच ना नदी होती छान मस्त. त्या नदीमध्ये जाऊन पाय डुबवून आलो होतो. इकडे आधीला तुम्ही बघू शकता. आणि इकडे आमच्या सगळ्या काक्या आहेत ना, म्हणजे माझी मम्मी आणि काकी लोक, हे लोक जरा भांडी विसळत होत्या. अँड देन इकडे बघू शकता यांचा फोटोशूट चाललेलं, म्हणजे एका साईडला यांचं काय चाललंय, दुसऱ्या साईडला यांचं काय चाललंय. सो यांनी अशा प्रकारे छान मज्जा केली आणि आम्ही घरी आलो होतो. सो गाईज घरी आल्यानंतर ही चिल्लर पार्टी माझ्याकडे आलेली मला भेटायला. सो अशा प्रकारे आम्ही छान गप्पा मारल्यानंतर टाटा बाय बाय करून ते लोक सगळे घरी गेले होते. आणि आज माझी मावशी पण आलेली, सो तिला हाय करून इकडे आज आमच्या जेवणामध्ये काय होतं ते बघू शकता. मच्छी फ्राय, काटेरी फ्राय आय मीन. आणि ही मच्छी कोणती आता मलाच नाही माहिती, म्हणजे नाव नाही आठवत. आणि त्यानंतर मी आईस्क्रीम खाल्ली होती गाईज. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.